नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणजे सकाळ सकाळी डीजेच्या गाडीत काय करत होता? ओमकारदाचं लग्न होतं तर साऊंड चेक काही चालू होता. तर शिवमदानी साऊंड चेकला डायरेक्ट हॉर्न सोडले होते. तर आपल्याला भेटला होता आर्यन. तर आर्यनची गाडी घेऊन आपण आलो होतो गाडी पुढं. तर नवरदेव आला होता. तर नवरदेवाची मिरवणूक चालू झाली होती. तर नवरदेव नाचत होता. तर पब्लिक सुद्धा खूप सारी होती नाही का. तर आपल्या ओमकारदाच्या लग्नासाठी नवरदेव बेसवरून खाली उतरला होता. तर शिवमुद्रा LED स्क्रीनचे मालक डायरेक्ट बेसवर चढून नाचत होते. गाडीत आलो होतं तर शिवमदा ऑपरेटिंग करत होता. तर राईट साईडने बाहेर आलो होतो. तर आशिष भाऊ काय ऐकत नव्हता. तर हलगीवर असा नाचत होता ना, विषयच हार्ड होता. तर ओमकारदाचं लग्न म्हटल्यावर अरे हॉलमध्ये एंट्री केली होती. तर नवरदेवाची एंट्री झाली होती. तर आपल्याला संध्याकाळी बर्थडेवर आपण हॉटेल. तर आपला आपल्या भावाच्या बर्थडेसाठी सर्व फॅमिली जमली होती. तर फॅमिलीची सर्वांची गाठ घेऊन आणि आपल्या भावीदाचा बर्थडेचा केक कापून आपण आलो होतो वर तिकडे. परवा दिवशी विषय असा झाला होता का आळ्या फाट्यावर चाललो होतो. तर आळ्या फाट्यावर असं आम्हाला सोडायचं ओमकारने तर 2 बोटाचा विषय केला. तर आपण आलो होतो रोशनदाची गाडी घ्यायला. तर रोशनदाच्या हॉटेलवर आलो होतो. तर हॉटेल शिवमुद्रा. तर इथं आपण चहा बी घेतला. हॉटेलवर आल्यावर आम्हाला असं कळलं की ओमकार शेट गॅदरिंग बघायला आले. तर आम्ही आलो होतो बोट्यात. तर बोट्यात आपल्याला ओमकार शेट दिसले होते. विचारलं झालं गॅदरिंग बघून नाही का. तर मी 2 बोटाचा विषय केला. आपली पाणीपुरी खाऊन झाली होती. ते पेमेंटचा होता. तर गणाला म्हटलं तू पेमेंट कर आपण निघू घरी. तुमच्या भावाचं घराचं काम चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉगला यायला टाइम लागतोय. तर तुमच्या भावाचे सर्व ब्लॉग नॅचरल आहे. तर आपण काही इफेक्ट वापरत नाही. तर नॅचरल चांगलं. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी तुमचा लाडका मिनी ब्लॉगर.